पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांना, त्यांचा तरी उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता, त्यांचा नाही ठेवला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठे केलं, त्या माणसाला, बाळासाहेब ठाकरे साहेबांना, त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणार एकमेव नासका आणि नालायक माणूस असं छगन. पवारांमुळे अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं. ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झाले संपवण्याच्या. त्यांना एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची बॅग ओढीत होता. त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा. मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का? छगन भुजबळ तुमच्यावर काहीच बोलत नाही, आले नाही, त्यांनी आतून ठरवून केलंय. त्यांनी आतून ठरवून केलंय की आम्ही सत्तेत येत आणि आम्ही सत्तेत असल्यामुळं आम्हाला डॅमेज करायचंय देवेंद्र फडणवीस सांगतो. तिथे एक अशी चर्चा मला ऐकायला मिळाली, सांगू का? ती खरी का कुठे माहीत नाही, तिची खात्री केल्याशिवाय आपल्यासारख्याने बोलू नये. पण त्याचा कुठंतरी फार्म हाऊसला का कुठे चर्चा झाली त्यांच्या आणि त्याच्यात तेव्हा असं म्हणलं जणू आली बाबा ही माहिती आता खरी का कुठे माहित नाही, पण अशी चर्चा आहे लोकात. मला त्यावेळेस अजित पवारने उचललं होतं असं त्याचं म्हणणं. त्या बैठकीत मला अजित पवारने उचललं होतं त्यावेळेस. आता संधी आहे आपल्याला सगळ्या ओबीसीच्या नेत्याला. नेतृत्व काँग्रेसकडे घ्या, आम्ही सगळेजण आपल्या मागो राहतो आणि अजित पवारने डॅमेज करू म्हणजे माझा बदला पाहायला भरून निघल. आणि फडणवीसची सुद्धा तुंबडी बंद होईल. तुंबडी या शब्दाचा अर्थ मला नाही कळाला, त्याची सुद्धा बंद होईल. पण आपला घाव ओबीसीचा कळून देऊ नका अशा स्वरूपाचा आपण चालाव. मी मुंड्याला सुद्धा याच्यात उठवलंय असं त्यांचं तिथं काहीतरी खाजगी चर्चा झाली आणि ही लोकांची चर्चा आहे. काल नाशिकचे काही लोक आले होते ते सांगत होते. अच्छा, भुजबळ आणि वडेट्टीवारांची अशी युती झाली आहे. हा, तू सगळे एक झाले म्हणजे पाठपुरावा सगळ्यांनी करायचा, कळू द्यायचा नाही. म्हणजे माझाही पूर्वीचा बदला नाराजीचा निघत एक तीर में दोन निशाण. आणि फडणवीस हा आपल्या ओबीसीसाठी जड आहे. मग जर आपण एक झालो तर आपली ओबीसी सत्ता येऊ शकते. पण हे बाहेर कळू देऊ नका. मग आता ही खरी खोटी चर्चा माहित नाही, पण जर तपासाला लागले तर ती खरी निघू शकते. कारण तितक्या आतल्या गाठीचा किंवा हाई आली बाबा. कारण ज्या शरद पवार साहेबांनी त्याला मोठं केलं किंवा पक्ष मोडला दिला, ज्या शरद पवार साहेबांनी त्याच्या म्हणण्यावरती मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिलं, त्यांचा सुद्धा आमचं तर जाऊ द्या, आम्ही आमचं तर मिळूच. पण ज्या माणसानं दिलं शरद पवार साहेबांनी त्यांना, त्यांचा तरी उपकार त्यांनी ठेवायला पाहिजे होता, त्यांचा नाही ठेवला. ज्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मोठे केलं, त्या माणसाला, बाळासाहेब ठाकरे साहेबांना, त्या शिवसेना प्रमुखाला जेलमध्ये पाठवणार एकमेव नासका आणि नालायक माणूस असं छगन भुजबळ. ज्यांनी मोठं केलं त्याला सुद्धा खड्ड्यात घातलं. आज अजित पवारांनी त्यांना मोठं केलं. आज अजित पवारांविषयी सुद्धा प्रचंड मोठं षडयंत्र तयार करायला लागलं. नसता परळीचं घराणं शक्यतो त्यांच्या विरोधात बोलत नव्हतं. परळीचं घराणं अजित पवारांच्या विरोधात बोलत नव्हतं, कारण परळीचं अर्ध घराणं संपलं होतं. पवारांमुळे अर्ध मुंडेंचं घराणं, परळीचं घराणं मोठं झालं. ते सुद्धा या छगन भुजबळच्या षडयंत्रात सहभागी झाले संपवण्याच्या त्यांना. कारण यांना ज्यावेळेस कुणी मदतीचा हात देत नव्हतं त्यावेळेस त्यांनी दिला. आता ह्या अलिबाबानं अजित पवारनी मोठं करून सुद्धा अजित पवार संपवण्याचा घाट येणे 2-3 जणांनी मिळून आता आपण सुरू केला. आणि बदला पण असा घ्यायचा की पूर्वी परळीचं पण आतून म्हणणं आहे हे छगन भुजबळनी सांगितलं तुम्ही त्यांना, आमची सुद्धा तुमच्यासारखीच दशा देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा केली होती. व एक दिवस देवेंद्र फडणवीस, आता हे लय खरं आहे बरं का, पण आता हे लोकात चर्चा आहे मला माहिती. एक दिवस देवेंद्र फडणवीस आमची बॅग ओढीत होता. त्या फडणवीसच्या हाताखाली आता आम्हाला आमची ही दशा. मग ओबीसीनं आतून एक मोठं स्ट्रक्चर तयार करायचं का न कळता. म्हणजे इतका मोठा गेम प्लॅन षडयंत्राचा यांनी तयार केला अशी लोकात चर्चा आहे. पण यांना माहितच नाही. तू आतापर्यंत छगन भुजबळ शरद पवार साहेबांच्या डोक्यात दगड घातला झुकी, तू शिवसेना प्रमुखांच्या डोक्यात दगड घातला झुकी, वाजीदादाच्या डोक्यात घातला,
आता फडणवीस साहेबाच्या घालणार, पण ते देवेंद्र फडणवीस त्यो इतके तुमचा फारच विश्वास आहे फडणवीसांवर. आणखीन थोडं दिवसांनी सांगा ना अनुभव काय. हा. मी बद्दल सांगितलं, मी फक्त बद्दल सांगितलं, आत्मविश्वास नाही सांगितलं. कारण मी कुठे ठोकणार आहे तो खेळणार आहे. पण जो माणसावर माया केली किंवा ज्या माणसावरती आपण राजकीय अस्तित्व संपलेलं निर्माण त्याला पुन्हा करून दिलं, म्हणजेच भुजबळचं फडणवीसांनी अस्तित्व उभा करून दिलं आणि ज्यांनी आपलं अस्तित्वच उभा केलं, अस्तित्व उभा करणारा जर संपवण्याचा घाट घातला तर मागचे थोडे अनुभव आहेत फडणवीस त्याचं काय करतो. म्हणून सांगितलं की फडणवीस इतकी लांबी झाली की हे सगळे जण 150 जण एकत्र जरी आली तरी ती उपसाई केली. पण याच्यातून ही मीडियाची बाईट समजू नये, याच्यातून आमच्या शिंदे साहेबांनी सावध व्हावं, याच्यातून अजितदादांनी सावध व्हावं आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी खरंच सावध व्हावं की नुसती मीडियाची बाईट समजू नये. हे आत्मघातकी आहेत, हे डाव रचू शकते.